कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. केडीएमसीत काँग्रेस पक्षाच्या 2 महिला नगरसेविका आहेत. मात्र दोन्ही महिला नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. महापालिकेच्या समितीत नगरसेविका समीना शेख यांना स्थान न मिळाल्याने गटनेता कांचन कुलकर्णी आणि समीना शेख यांचे वडील व अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले आहे. सर्वप्रथम मला कुठल्याच प्रकारची नोटीस प्राप्त झालेली नाही आणि ॲज ए गटनेता मला कुठल्याही समितीत ते घेत आहेत की प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी त्याच्यात समाविष्ट असावा. दुसऱ्या नगरसेवकांना देण्यासाठी आमचे तेवढे नंबर ऑफ जिंकून आलेले नाही की कुठल्या पण समितीत किंवा कुठल्याही कमिटीत आम्ही त्याच्यात जाऊ. ॲज ए गटनेता ते माझा समाविष्ट करून घेत आहेत महानगरपालिका. आणि ज्या वेळेस सलीम शेख जी जे आहेत ते आणि त्यांच्या मुलींनी समीना शेख माझी सहकारी हिने बाईट दिली त्यावेळेसच त्या आदल्या दिवशी रात्री माझा सलीम शेख यांच्याशी तासभर म्हणजे 15 ते 20 मिनटं फोनवर बोलणं झालं होतं आणि मी त्यांना सांगितलंसुद्धा होतं की बाबा असं असं जे तुम्ही बोलताय येणारी जी पण कुठली समिती असेल मी सचिवांशी बोलेल आणि त्याच्यात तुमचं समाविष्ट तुम्हाला करून घेईल. अजूनपर्यंत मला कुठल्याच प्रकारची जिल्हाध्यक्षाची नोटीस प्राप्त झालेली नाही आणि जिल्हाध्यक्षांची नोटीस जेव्हा मला प्राप्त होईल तेव्हा मी प्रदेश अध्यक्षांशी काय बोलायचं आहे कुठल्या संदर्भात कसं बोलायचं आहे ते मी नक्की बोलेन. माझी लहान बहीण आहे समीना, माझी तिचे विरोधात कुठलीच भूमिका नाही. माझं फक्त एकच मत आहे, समीनाने पहिले शिकावं की नक्की कसं बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे कुठे बोललं पाहिजे. म्हणूनच माझी पक्षाने हे निर्णय म्हणूनच घेतला असावा की ती नवीन आहे. मला 16-17 वर्ष झाले पक्षाचं मी काम करते आहे आणि त्याच्यावर आरोप करायचे कायमच त्यांना सवय झाली आहे. त्यांना माझ्यावर कुठल्याच प्रकाराचा जर राग होता तर त्यांनी कुठलीही पत्रकार परिषद न घेता पक्षाध्यक्षांकडे जायला पाहिजे होता. ते आमचे सर्व आहेत. जेव्हा त्यांनी ही बाईट दिली त्यानंतर मी त्यांचं काउंटर अटॅक म्हणून पत्रकार परिषद घेऊ शकले असते. पण मला माहिती आहे मी पक्षाध्यक्षांची वेळ घेतली आहे, मी त्यांना भेटणार आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे. पण हे योग्य नाही. नेहमी ते पत्रकार परिषद घेतात आणि माननीय आमचे संजय दत्तजी यांचं नाव घेतात. एकदम चुकीचं आहे. ते पूर्णपणे पक्षाला समर्पित आहेत संजय दत्तजी आणि हे जे लोक प्रत्येक वेळेस पक्षाच्या विरोधात काम करतात. माननीय सलीम शेख जे त्यांचे वडील आहेत लोकसभेच्या वेळेस शिलाई मशीनचं म्हणजे शांभळीचं काम करत होते. महाविकास आघाडीचे कॅन्डिडेटचं काम करत नव्हते. विधानसभेतसुद्धा महाविकास आघाडीचे कॅन्डिडेटचं काम करत नव्हते. अशा माणसांनी निष्ठा आणि पद हे सगळं मागण्याच्या आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आता ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप किंवा पक्षात असून करतात काय नेमकं कारण आहे? माझ्यावर आरोप ते त्यांचं लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. प्रत्येकाला बोलण्याचे अधिकार आहेत. त्यांना जे वाटेल ते आरोप करू शकतात. ते माझ्यावर आरोप करतील आणि मी सिद्ध करत बसू एवढंच वेळ नाही आहे. माझ्यावर दाखवलेले जनतेने जो विश्वास आहे त्याच्यावर मला काम करायचं आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. ते काय छोट्या कुठल्या पदावर नाही. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आणि स्थानिक असल्यामुळे ते कुठेही त्यांचे विचार मांडू शकतात. हे कोणीही पक्षांतर्गतले लोक कोणीही मी पण हे नाही ठरवू शकत किंवा कोणी की त्यांनी कुठे बोलावं आणि कुठे नाही. असं आहे, जर मी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये विरोधात जर काम केलं असतं पक्षाच्या तर मला आज 2026मध्ये तिकीट नसतं भेटलं गेलं. आणि मी काय एवढा मोठा नेता नाही आहे की मी सभेला पक्षाच्या विरोधात काम केलं तर मला पार्टीने काढून टाकलं असतं. त्या टायमाला काय ॲक्शन घेतली असती माझ्यावरती. पण तसं तर मला काय वाटलं नाही. पण आता जे काय लोक माझ्यावरती आरोप करतात हे त्यांचे सरासर चुकीचे आरोप आहेत. ते मला सांगतायत की हे एवढे मोठे निष्ठावान आहेत तर त्यांनी लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचं काम केलं. हे सरासर चुकीची गोष्ट आहे. ते पक्षाने मला 2026मध्ये क्लिअर केलं तिकीट देऊन शिनी. एक दुसरी गोष्ट की जे आरोप करतात आमचे गटनेता कांचन कुलकर्णी ताई, तर तुम्ही लक्षात घ्या ज्या टायमाला 2026चं इलेक्शन डिक्लेअर झालं त्या इलेक्शनच्या टायमाला असं पक्षाने केलं की पॅनल बनवले गेले आणि तो 4चा पॅनल होता. आमच्या
8 प्रभागमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष, एक कांचनताई कुलकर्णी, एक राजाभाऊ पाटकर, एक इफ्तेखार खान आणि एक समीना सलीम शेख. ही माझी मुलगी आहे समीना सलीम शेख. असे आम्हाला पक्षाने दिले. आम्ही 3 लोक एकत्र काम करत होतो. पण कांचन कुलकर्णी ताई ज्या आहेत ह्या पक्षाच्या दिलेल्या उमेदवारांना सोडून स्वतः एकटं आपलं काम करत होते इलेक्शनचे आणि त्या स्वतः आपलं इलेक्शन लढलेलं आहे. मग त्या टायमाला हे जर निष्ठावान होते तर हे पक्षाच्या दिलेल्या उमेदवारांसंगती चुनाव का नाही लढल्या गेल्या. त्याचं कारण असं होतं की हे पक्षासाठी चुनाव नाही लढल्या, ह्या स्वतःसाठी लढलेल्या आहे आणि स्वतःसाठी चुनाव लढल्या मनुष्याने त्यांना याचा अभिमान आहे आजच्या ह्या गोष्टीला. ठीक आहे, काय झालं, त्यांना 10,000-11,000 वोट पडल्या, त्या निवडून आल्या, चांगली गोष्ट आहे आमच्या 2. पण जर ह्या संगती आल्या असत्या आणि माझं असं म्हणणं आहे त्या आल्या असत्या म्हणूनच जर आम्ही सगळे ते 4ही आमचे नगरसेवक निवडून आले असते. हा पण भाग नसतो. वोटरचं एक मत असतं आपलं, वोट कुणाला टाकायचे काय टाकायचे मत असतं त्यांचे आपले आपले. पण आमच्यावरती एक प्रश्नचिन्ह जे इथल्या जनतेने लावला होता तो हा होता की तुम्ही सगळे पक्ष एकत्र लढतात पण तुम्ही एकत्र येऊन लढत नाही, हे असं तुमच्या काँग्रेस पक्षामध्ये दिसतं. म्हणून आम्ही आमचे जे इथले जे नेता स्वतःला मोठे नेते आहेत ते संजय दत्त साहेब, त्यांच्याकडे मागणी केली की बाबा तुम्ही कांचनताईला सांगा की अशा अशा इलेक्शनच्या याच्यामध्ये चाललं आहे सगळं, तुम्ही एकत्र येऊन सगळी चुनाव लढा. आम्ही त्यांना बोलवलं, राजाभाऊ पाटकर, मी आणि इफ्तेखार खान, आम्ही यांनी बसून त्यांना सांगितलं. तर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पण त्यांच्यावरती काय ॲक्शन घेतली नाही आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही एकत्र वेगळी चुनाव लढ, हे आपलं लढतील तर तुम्ही लढा. तर मला सांगा, जर हे निष्ठावान कुणासाठी होते, पक्षासाठी होते का स्वतःसाठी होते? तर अशा लोकांकडनं मला निष्ठावानचं सर्टिफिकेट नाही पाहिजे. की कांचनताई जे बोलते, समीना सलीम शेखला शिकायची गरज आहे अजून. मी तुम्हाला सांगतो, समीना सलीम शेख MBA झालेली आहे आणि कोणी 10वी पास असेल त्यांच्याकडनं तिला सर्टिफिकेट घ्यायचं नाही, शिकायचं. ती आपल्या ठिकाणी सक्षम आहे बोलण्याकरता, आपल्या ठिकाणी सक्षम बोलू शकतं ती, म्हणूनच मी तिला उभं केलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या, हा सगळा जो वाद आहे हा वाद कसला आहे की कांचनताईला गट नेता पक्षाने बनवलं, आम्ही त्याला ॲग्री केलं. पण जो समिती बनवायचा टाईम येतो, पहिल्या समितीमध्ये पण समीना सलीम शेखचं तिने नाव नाही दिलं. त्याच्यानंतर 10 तारखेला एक बाजार समितीवरती एक समिती झाली, त्याच्यावरती नाव द्यायचं होतं, त्याच्यावरती नाव नाही दिलं. म्हणून आम्ही मुलीने तिला विचारलं की ताई तुम्ही माझं नाव का दिलं नाही, मी तुम्हाला पहिले रिक्वेस्ट केली होती, पण तुम्ही काय सांगितलं की समीना दुसऱ्या समिती बनन त्या टायमाला मी तुझं नाव देईन तिथे. पण त्या टायमाला तिने विचारपूस केल्यावरती कांचनताई दिल्लीला होत्या, कांचनताईने तिला शब्द काय दिला की समीना मी तुला हे पद याच्यासाठी नाही दिलं की संजय भैयांनी सांगितलं की तू हे पद समितीवरती पण तुझं नाव दे, समीना शेखचं नाव देऊ नको. आणि एवढं बोलून तुम्ही तिला सांगितलं की ह्या सगळे उत्तर जे द्यायचे मी तुझी बांधील नाही आहे, मी तुला उत्तर देऊ शकत नाही. की जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही हे आंदोलन याच्यामध्ये समीनाचं नाव द्या, तर त्यांनी हे सांगितलं की मी सचिवशी बोलले की तुमचे 4 नगरसेवक आहेत आमच्या प्रभागामधले. आता 4 नगरसेवक कोण आहेत? इथं 2च नगरसेवक, समीना सलीम शेख आणि कांचनताई कुलकर्णी, आणि एक BJPचा नगरसेवक, एक राष्ट्रवादीचे. मग हे आज तुम्ही बघा, आमचे एवढे आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत एवढ्या दिवसामध्ये, एक काही आंदोलन मोर्चामध्ये कांचनताई कुलकर्णी आल्या नाही, स्वतः पण करत नाहीत. यांना भीती वाटते का की यांनी मोर्चे आंदोलन केलं तर दुसऱ्या पक्षामध्ये चे जे लोक आहेत त्यांना नाव ठेवतील त्याच्यामध्ये की तो आमच्या संगती आहे. मग ही काँग्रेस पक्षासंगती आहेत का दुसऱ्या संगती आहे? आता इथं 2च नगरसेवक आहेत आणि या मला सांगतात की मी 4 नगरसेवकचं नाव दिलं आहे का सचिवला. तर 4 नगरसेवकचं नाव द्यायचं कारण काय मला कळलं नाही. हे का दुसऱ्या पक्षासाठी काम करतायत का?